धन्यवाद साहेब. माझ्या ह्या बंधूंना थोडंसं विनंती आहे की थोडंसं पाठीमागं सरावं, त्या लोकांना दिसत नाही. व समोरच्याही दादांना विनंती आहे की मागे महिला असल्यामुळं दिसत नाही. विनंती आहे हात जोडून की आपण खाली बसावं. आपल्याला जवळपास अजून 1 तास ऐकायचं आहे. यानंतर या सभेला संबोधित करण्यासाठी आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहात असे शिवसेनेचे माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष सुरेंद्रजी बेळकोणीकर साहेब हे आपल्या सभेला संबोधित करतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती महात्मा बसवेश्वर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करून आजच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिक्षिका उमेदवार आदरणीय आदर्श मुख्याध्यापिका चंदा मॅडम, आमच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गणेशजी गिरी, नायगाव मतदारसंघाचे संघटक शिवराज पाटील मोकळीकर, या झंझावाताचे तालुका प्रमुख मारुतीजी कागवेरू, शहर प्रमुख बालाजी बनसोडे, ज्येष्ठ शिवसैनिक आदरणीय गणपतजी कात्रे, धडाडीचा शहर संघटक राजू शिरामणे, उपशहर प्रमुख कुरेशीजी आणि या व्यासपीठावर उपस्थित असणारे प्रभाग क्रमांक 1 चे उद्याचे विजयी होणारे सौभाग्यवती सुरेखा भगवानजी कांबळे आणि प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार आयुबजी आणि त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 8 चे सुत्या पार्टीचे सुत्या नागेशजी मागिनवाड आणि व्यासपीठावर आम्हाला सतत ज्यांचं मार्गदर्शन मिळतं असे पशुसंवर्धन विभागाचे सेवानिवृत्त आयुक्त डॉक्टर अनिलजी रत्नाळीकर साहेब आणि उपस्थित असणाऱ्या सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, 10 वाजेपर्यंत आचारसंहिता मी बोलणार आहे. अगोदरच या हलकट लाईट खात्यांना लाईट घालवली, पोलिसांनी डुकराची गाडी येऊ दिली आणि जाणीवपूर्वक पोलिसांनी वाद घातला आणि सभेमध्ये व्यत्यय घातला. त्याच्यामुळं आचारसंहितेचा गुन्हा तुम्ही आमच्यावर दाखल करा आणि आम्ही तुमच्यावर दाखल करू हे सांगायला मी या ठिकाणी उभा आहे. बंधू भगिनींनो, आज मी महाराष्ट्र निवडणूक आयोगाचा भारतीय जनता पक्षाच्या सत्तारूढ असणाऱ्या पक्षाच्या लाचार झालेल्या राज्य निवडणूक आयोगाचा मी जाहीर धिक्कार करतो, जाहीर निषेध करतो. धिक्कार असो. आज लक्षात घ्या, काल पानसरे चौकात सभा झाली, बाळापूरला सभा झाली, रत्नाळीला सभा झाली आणि इथल्या गुप्तचर विभाग जिथं सभा तिथं पोलीस उभा, जिथं बेळकोणीकरची सभा तिथं पोलीस उभा, काही खाकीमध्ये काही सिव्हिल ड्रेसमध्ये, गुप्तचर विभाग. साहेब हॅलो हॅलो वायरलेस
गृहमंत्र्याचा देणारा रोज इनपुट देतं, अहवाल देतं की साहेब हे दारू गँगच्या आमदार राजेश पवारची सीट चालली हो, बोंबलून सांगतात. मग तिथून देवेंद्र फडणवीस बुळा गृहमंत्री महाराष्ट्राचा, मग ते फोन करणार महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाला, एटला बी चाहियो इलेक्शन मुंगटा चाहियो. मी त्यांना सांगितलं मुंगटा चाहियो, इपड़ू चाहियो, वकस नेला मरला चाहियो, 1 साल के बाद करो, महीने के बाद करो. अरे मशाल पेटलेली आहे, क्रांती ज्योती महात्मा फुलेचा आमचा भाग आहे. तुम्हाला पुरून दिवा लावणारी ही जनता आहे, लक्षात घ्या. कधी बी लावा, मशालानं तुम्हाला ढुंगणाला चटके देणार आहे, हे लक्षात घ्या. बंधू भगिनींनो, इलेक्शन कधी होईल काय होईल अजून चाललंय. कॉन्फरन्स 36 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, निवडणूक आयोग, सगळे अधिकारी बसलेत. धर्माबाद, चला तुमचा धर्माबाद असा आहे, तुमच्या तिथं मिरची भरणारा निवडणूक आयोगाला लक्षात ठेवा, ते धर्माबाद आहे. मिरची भरते, ठासून भरते मिरची, काळजी करू नका. आग झाला तरी बोंबलत बसाल असा निकाल लागणार आहे. म्हणून तुम्ही निवडणूक पुढे ढकलायचं नाटक करताय, लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला सांगतो, हार मला नका घालू. अध्यक्ष मॅडमला विजयचा हार घाला, मला घालू नका. अध्यक्ष मॅडमला हार घाला, ते निवडून येणार आहेत. म्हणून निवडणूक आयोगाचे फाटले. आज अहवाल असा गेला की चंदा मॅडम भले ते शिक्षिका असतील, हिंदू मुसलमान नाही आहे. आज चंदा मॅडम आदर्श शिक्षिका आहेत. या पोलीस स्टेशन धर्माबाद नाही, SP ऑफिसमध्ये असू द्या, महिला दक्षता समितीच्या माध्यमातून शेकडो संसार त्यांनी जोडलेले आहेत. आज उच्च शिक्षित आहेत. त्यांचा कोणता दारूचा धंदा नाही, बिअरचा धंदा नाही, शिंदीचा धंदा नाही. आज असणाऱ्या आमच्या चंदा मॅडम 100% निवडून यायली. म्हणून या अशोक चव्हाणाची आणि राजेश पवारांची, अमर राजूरकरची फाटली, म्हणून निवडणूक पुढे ढकलली, लक्षात ठेवा. आता कळल तुम्हाला. सांगतो, इलेक्शन कधी बी होऊ द्या, पण नुकसान झाले एकाच. डुकराच्या पार्टीनं पैसे वाटले. राजेश पवार ने 4 कोटी रुपए ने महेश बांटता, तू बांटणे का नाही, कम ज्यादा करता. भाजपच्या कोण्याही माणसाच्या हातात पैसे दिले नाही. 200 लोक नायगावच्या आलेत, मला माहित आहे कोणाकोणाच्या घरात आले, मी नाव घेईना, घेऊन घ्या, ठेवून घ्या. 200 माणसं नायगावला, यांना भरोसाच नाही, कडू वाटतात की घरात ठेवून घेतात की. ते पोलचीट, त्याला पाकिट, त्याच्यात नोटा, आणि घ्या म्हणले, दिले. पण तुम्हाला सांगतो, एवढ्यानं होईना. निवडणूक झाल्यावर अजून दुसरी बारी घ्या. पहिली बारी झाली, पहिला राउंड हो गया एडवांस बुकिंग, सेकंड राउंड होगा और थर्ड राउंड होगा. लेते रहो, हम इलेक्शन ढकेलते रहो, चलने दो. बाप का माल है, लुटो सालों को, लुटो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, इलेक्शन अजून वर्षभर घ्या, पण माझी माय भगिनी, माता भगिनी तुमच्या ढुंगणाला मशालीचे चटके देणार आहेत. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. बंधू भगिनींनो, तुम्ही आठवा, ज्या हरामखोरांनी आपले लेकरं बाळगले या धर्माबाद परिसरामध्ये, मी कशासाठी आलो. आज मी तुम्हाला सांगतो की मी कशासाठी आलो. मी आज तुम्हाला या धर्माबाद परिसराला वाचवायला आलो. धर्माबाद ही पवित्र भूमी आहे, पुण्यभूमी आहे. हुतात्मा गोविंदराव पानसरेंची पवित्र भूमी आहे. या भूमीमध्ये काय चाललंय आज तुम्हाला माहित असेल. या धर्माबाद परिसरामध्ये अशोक चव्हाण, अमर राजूरकर, राजेश पवार ही सारी हरामखोर माणसं डुकरांच्या संगतीनं मटका, जुगार, सट्टा, लॉटरी, फायनान्स, ड्रग्स, गांजा,
शिंदी दारू भट्टी यांना आमची तरुण पिढी माय भगिनींचे संसार उद्ध्वस्त केले, त्याची खांडोळी करा हे सांगायला सुरेंद्र बेलकोणीकर तुमच्या समोर आलेला आहे. लक्षात घ्या. लहान लहान लेकरं ड्रग्स सोडतायत, पोस्टल स्टॅम्प ड्रग्स येत आहे. आज कसे गांजा ओढतायत, मुलं ऍप लटकून फाशीला लटकायत. अरे ते फोटो दाखव, इथे दाखव, फाशीला लटकतायत. आज तुम्ही पाहिलं असेल तर कवळी कवळी मुलं, माय बापाची लेकरं, 9 महिने 9 दिवस वाढवलेली लेकरं आमच्या लेकीबाळी पैशाच्यावर डोळे ठेवून पळून नेल्या जात आहेत. आज तुम्ही पाहिलं असेल की नागराज रेड्डी, पाहिलं असेल हा नागराज रेड्डी हा बळी पडलाय. तुम्ही पाहू शकत नाही. या रेल्वे खाली कटलाय. तुम्ही पाहिलं असेल नागराज रेड्डी गेला. काय चूक होती आमच्या नागराज रेड्डीची? तुम्ही पहा काय चूक होती या लेकरांची. काय चूक होती या लेकरांची? पहा फाशीला गेले. एक नाही दोन नाही, जबाबदारीनं सांगतो. मी तर सविस्तर बोलणारच आहे. आता तर सुरुवात केली, आता तर रामायणाची कथा सुरू केलो मी. एक नाही दोन नाही, तुम्हाला शपथपूर्वक सांगतो, डझनांशी लेकरं फासावर गेली. डझनांशी लेकरं आत्महत्या झाल्या, खून झाले. माझ्या माता भगिनींचे कपाळ उघडं पडलं. म्हातारपणाची कुणाची काठी गेली, कुणाचा मुलगा गेला, मुलगी गेली, कुटुंब गेलं, निर्वंश केलं या हरामखोराच्या डुकराच्या टोळीने. तुम्हाला सांगतो हे साधी गोष्ट नाही. धर्माबाद मधील मनोज ओमप्रकाश मानधानी, शंकर उर्फ महेश उर्फ रमेश, नारायण बोलमवाड, गजानन गंगाधर सूर्यवंशी, नरेश सुभाष कुचेरिया, सुभाष पंडित पवार आदी ही डुकरांची मोठी गँग आहे, साधी गँग नाही. लक्षात ठेवा. वकील आहे मी, देशभर फिरतो, वर्षाला 1 लाख किलोमीटर फिरतो मी. ईडी ऑफिस मध्ये जातो, सीबीआय ऑफिस मध्ये जातो. तुम्ही पाहिलं असेल हा 1-2 रुपयाचा विषय नाही. तुम्हाला माहिती नसेल हजारो कोटी रुपयांचा हा व्यवसाय आहे. हजारो कोटी व्यवसाय. आज निवडणूक आहे, जवळजवळ 40 गुंडे आलेले आहेत परराज्यातून. पोलिसांना यांना प्रोटेक्शन देण्यासाठी 1 कोटी रुपयाची थैली पोहोचलेली आहे. जबाबदारीने सांगतो, गुन्हा दाखल करा माझ्यावर. पोलिसांचं प्रोटेक्शन आहे. पैसे वाटप केले जातात. मुंबईहून 10 गुंड आलेत. मी तर अजून एक बॉम्बस्फोट करतो. धर्माबाद मध्ये ज्यावेळेस मी पाठपुरावा केल्यानंतर केंद्राचं पथक आलं. परत एकदा रिपीट करतो, धर्माबादला धाड टाकायला केंद्राचं पथक ज्यावेळेस आलं त्यावेळेस धर्माबादहून 100 हरामखोर डुकरं हैदराबादच्या विमानतळावरून एकदाच पळाली. लक्षात घ्या. पोलीस स्टेशनला हे माहीत नाही, पण मी तर मागणी करणार आहे पोलीस महासंचालकाला, तुम्ही जर आमचे लेकरं गिळणार असाल, तुम्ही जर आमच्या माय भगिनींचे कपाळ पांढरे पाडणार असाल तर मला सांगणार, बंधू भगिनींनो, आम्हाला धर्माबादचं पोलीस स्टेशन नको आहे, बंद करा. आम्हाला पानपट्टी पुरेशी आहे. तुमचं पोलीस स्टेशनचं धर्माबाद नको आहे. जो तो अधिकारी येतो, डीवायएसपी येतो, पीआय येतो, पोलीसवाला येतो, हवालदार येतो, मस्ती फक्त गरीबावर. त्यांचा कायद्याचा अंमल फक्त सर्वसामान्य माणसावर, दीनदलितावर. नांदेड जिल्ह्यातल्या कोणत्याही जेलमध्ये जा, जिल्ह्याच्या कोणत्या कोर्ट जेलमध्ये जा, तिथं फक्त सर्वसामान्य दीनदलित माणूस तडफडत दमतात. आहे तुमची हिंमत? अशोकराव चव्हाणांच्या ढोपराचं काळं पिवळं करण्याची हिंमत आहे तुमच्या गांडीत? दम, तुमची दम आहे, हिंमत. राजेश पवारच्या ढोपऱ्याच्या टिर्या लाल करायची तुमची हिंमत आहे? अमर राजूरकरच्या टिर्या लाल करायची हिंमत आहे? हे भडवे हरामखोर हजारो कोटीचा सट्टा मटका चालवून हे माझं गाव बर्बाद करताना बेळकोणीकर शांत बसणार नाही, हे सांगायला मी या ठिकाणी आलेलो आहे. बंधू भगिनींनो, मला आज काही कमी नाही. मी काय मटका सट्टा खेळत नाही, मेहनत करतो. आज माझ्या घरामधली 6 माणसं गेली. आई गेले, बाबा गेले. ज्या भावाला मी किडनी दिलं तो भाऊ गेला, वहिनी गेले, 2 लेकरं या अवैध धंद्यामध्ये गेले. आज मोठा भाऊ ॲडमिट आहे. भावाची मुलगी 40-42 वर्षापासून उपचार चालू आहे.
लेकराच्या शिक्षणासाठी धडपडतोय, एवढ्यासाठी आलो. माझा काहीच स्वार्थ नाही, माझी कोणती इच्छा नाही. परमेश्वराच्या कृपेनं जे जे संकट येत आहे त्याला धडकून काम करतोय, जगभर फिरतोय. पण मला वाटतं केरळात जातो, पंजाबात जातो, विशाखापट्टणम जातो, तुतीकोरीन जातो, सगळीकडे पाहतो ती गावं कशी उभी आहेत. पण आमच्यासारखी हलकट आणि डांबरट ही डुकरं, ही लोकप्रतिनिधी माझ्या गावाला बर्बाद करतायत. ते मला पावत नाही म्हणून मी वाचवायला या धर्माबादला आलेला आहे. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. बंधू भगिनींनो, आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गेले, उद्धव ठाकरे साहेब आहेत. पण मला वाटतं त्यांचे निरोप भरपूर आले. आज इतके निरोप आले, पण ज्योतिबा खराड सारखा जिल्हा प्रमुख, माननीय संपर्क प्रमुख बमनराव थोरात साहेबांनी दिला. त्यांनी विश्वास दिला की बेळकुणीकर तुम्ही कामाला लागा, महाराष्ट्राची शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, या गावासाठी लढा. म्हणून मी ह्या लढाईची मशाल घेऊन निघालेलो आहे. आज मी उद्धव साहेबांकडे कोणत्या तोंडानं जाऊ? मातोश्री बंगला हा साधा सुद्धा बंगला नाही, ते पवित्र आहे. माझ्यासारख्या शेकडो तरुणांचा, माझ्यासारख्या शेकडो शिवसैनिकांचं आयुष्य बदलणारं ते धगधगतं अग्निकुंड आहे. मला कधीही वाटतं की पुष्पगुच्छ घेऊन उद्धव साहेबाबरोबर फोटो काढणारा कार्यकर्ता मी नाही. इथं काहीतरी क्रांती करावी, काहीतरी पुरुषार्थ करावा आणि उद्धव ठाकरे साहेबांनी पुष्पगुच्छ मला द्यावा किंवा आमच्या शिवसैनिकांना द्यावा असा मानणारा मी कडवट शिवसैनिक आहे, मी भडवा शिवसैनिक नाही, हे लक्षात घ्या. बंधू भगिनींनो, आपल्याला मी सांगतो, काय म्हणते इकडं उड, इकडं उंडेर वाढू, आकडे उठतो निजामाबादला. इथं इधर भी राहताच नाही, बोले उन्हो किधर जाता क्या नाही, 5 साल को एक बार आता. तुला काय बघितलंच काय मी कधी येतो कधी जातो? अबे आता टप्पू झालो, 1.5 लिटर गाईचं दूध पितो रोज, मी व्यायाम बी करतो. भडव्यांना 8 लोक आला तरी मी लोळवायची ताकद माझ्यामध्ये आहे, लक्षात ठेव. माझ्या नादी लागू नका. आता मला सांगा, पैठणचा शंकरराव चव्हाण कुठले हो? आपल्या गावचे आहेत काय? गावचे बी नाही, शिवचे बी नाही, ते तिकडलं होय पैठणचं शंकरराव चव्हाण, त्याचं कार्ट अशोकराव चव्हाण. कुठं राहते? नांदेडला राहते. यांना आमदार कुठं होते? भोकरचा. बरं एकटा होईना, बायकोला बी भाबीजी कुठं भोकरला. बरं त्याची पोरगी बी कुठं भोकरला. पैठणचं शंकरराव चव्हाण, लेकरू नांदेडचा अशोक कार्ट, त्याचा अशोकराव चव्हाण, भाभी भोकरला, पोरगी भोकरला, राहते नांदेडला, घर बांधते मुंबईला आणि कारभार हाकते दिल्लीला आणि पैसे जमा करते अवैध धंद्याचं लंडनला. ते जमते तुम्हाला. आणि बघा, हे आलू वडगावचं राजेश पवार, आलू वडगाव वडापाव आमदार. कुठलं व्हाय? नायगावच्या आलू वडगावचं आणि नायगाव मतदारसंघाचं आमदार. राहते नांदेडला, धंदे करते पुण्याला, कारभार हाकते मुंबईला आणि धंद्याचे सगळे टक्केवारीचे पैसे जमा करते लंडनला. ते जमते. बेळकुणीकर इथंच राहते, ब्रॉडगेज केलं, पटरी काढलं, सगळं तुम्हाला माहिती आहे. आज गाडी जवळच आहे, 40-30 किलोमीटरवर आहे. हात जेवण इथं केलं आणि हात निजामाबादला धुतलं तरी हात वाळला, इतकं जवळ आहे. रस्ते टापाटाप आहे हा. आणि खाना खाई इधर पान खाने को गे निजामाबाद, इतकं जवळ आहे. पण तिथून इतकं बेळकुणीकर गेले तर तुझं काय दुखते मला कळत नाही. लेकराच्या शिक्षणाला, आरोग्यासाठी थांबलं, तुमचं सगळं खरं. पण बेळकुणीकर तिकडे गेलं तर दिसच नाही, इकडं कणपंचील येतो असं म्हणायची गरज नाही. बंधूंनो, मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राचा गृहमंत्री ही निवडणूक पुढे ढकलू द्या ना. 10 दिवस ढकलल, 20 दिवस ढकलल, कवा तरी होईल की. कवाई घेतलं तर झाडूच्या कुट्ट्यानं आमची मावशी मशालीलाच हाणणार आहे, काळजी करू नको. ढोपर तुझं शेकणार आहे झाडूच्या काटानं, फड्यानं मारणार. फक्त एकच आहे, निशाणी मशाल. निशाणी मशालच आहे. आज बी निवडणूक घ्या, उद्यानं घ्या, 6 महिन्याने घ्या. त्याचं कारण असं आहे की धर्माबाद त्यांच्या हातून गेलं. चंदा मॅडम अध्यक्ष होणार आहेत, भगवान कांबळे निवडून येणार आहेत. पण लक्षात ठेवा, भगवान कांबळेचं नाव रवी आहे, पण त्याचं नाव भगवान कसं झालं त्याची एक कथा आहे. नाही तर तुम्ही म्हणताल हे रवी आहे, हे भगवान नव्हतं, तसं काही नाही.
भगवान म्हणजेच रवी, रवी म्हणजेच भगवान. त्यानं लोकांची एवढी सेवा केलाय की तो जनतेचा भगवान झालाय, म्हणून त्याला भगवान कांबळे म्हणते. हे लक्षात मात्र ठेवा. बंधू भगिनींनो, आज आपली निवडणूक पुढे ढकलायचं कारण म्हणजे धर्माबादची मिरची त्यांना ठासणार आहे. 2 तारखेला कळालं. धर्माबादची पब्लिक काय आहे हे दिल्लीला माहीत आहे. एकदा 2 तास रेल्वे रोखते, 8 तास रोखते, 18 घंटे रेल्वे रोखते, 32 घंटे रोखते, नंतर पटरी काढून गाडी आतकूरच्या समरळ्याच्या शेतात घालते. त्यांना माहीत आहे. त्याच्यामुळं एक लक्षात ठेवा की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हा विजय मिळवायचा आहे. हीच शक्ती, हीच संख्या आपल्याला निवडणुकीच्या मतदानापर्यंत आपल्याला न्यायची आहे. आज त्यांचं नियोजन ठरलंय. आमचं भोकरचं तिकडलं इकडलं इलेक्शन झालं. बघा, महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री भोकरच्या गल्लीबोळात फिरायले. इकडं फिर तिकडं फिर, नालीत पाणी चाललंय, तिकडं चाललंय, तिकडं पाय चाललंय, बेंदळात चाललंय, फिरायलाय. राजेश पवार कुठेही बघा, इथंच पाहिलं फोटो तुमच्या फुलेनगरचा, असा फोटो लावून फक्त रील बनवायलेत बायका नवरो, दुसरं काहीच करणार चाललेत. बंटी बबली एकच करायलेत, रील काढायलेत, दुसरं काहीच नाही. फोटो शायनिंग आमदार, मी त्याला नाव ठेवलं शायनिंग. कुठं बी जा फोटोच, कुठं बी जा नवरा बायको, दुसरं काहीच धंदा नाही, दुसरं कोणाचंच राहत नाही. मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री इथे येईल, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री गृहमंत्री येईल, अशोकराव चव्हाण येतील. कोणाचे हेलिकॉप्टर येऊ द्या, धुराळा तुमचा होऊ द्या, तुमची सत्यनारायण पूजा झाडूच्या कट्ट्यानं आमचा धर्माबाद करणार आहे. काळजी करू नका. आज बी मशाल, उद्या बी मशाल, परवा बी मशाल. कवा इलेक्शन लावायचं लावा, आमची मशाल तुमच्या ढोपराला चटके देणार आहे. काळजी करू नका. मी तुम्हाला सांगतो बंधू भगिनींनो, या सर्व लोकांचे जे धंदे आहेत, सगळेजण म्हणतात बेळकुणीकर अवधंद्याशिवाय काही बोलतच नाही. अरे नालायकांनो, धर्माबादची जर तरुण पिढी तुम्ही मटक्या सट्ट्यानं उद्ध्वस्त करून ती जिवंतच राहणार नसल तर विकास काय चाटायचा आहे का, मसनात घालायचा का, चुलीत घालायचा, हे तुम्हाला विचारायला या ठिकाणी मी आलेलो आहे. बंधू भगिनींनो, प्रश्न खूप आहेत. तुम्ही पाहिलं असेल की सत्तारनगरमध्ये राहेरकर ते घर ते सत्तानगरचा जो ब्रिज आहे त्याचं आम्ही आश्वासन दिलं. मला सत्ता द्या. तुम्हाला माहीत आहे, फुले नगर असू द्या, शास्त्री नगर असू द्या, साठे नगर, रमाई नगर, या लोकांना कधी विकासाची कामं होत नाही. क्यों बोले नाही, अतिक्रमण में है. देशमुख झाले, अतिक्रमण में है. इधर करो डेव्हलपमेंट, नाही अतिक्रमण में है. अरे कशाचं अतिक्रमण? तुम्ही पाहिलं, मला सत्ता दिली, तुम्ही आशीर्वाद दिला, अध्यक्ष बनवलं. माझ्या माता भगिनींनी दलित वस्ती सुधार योजनेमध्ये फुलेनगर आणलं की नाही? रस्त्या झाल्या, नाल्या झाल्या, लाईट झाले. त्याच्यानंतर 20 वर्षानंतर कोणी काम केलं का मला सांगा? साठेनगर, रमाईनगर दलित वस्ती सुधार योजनेत आणलं. पाणी नव्हतं साठेनगर, रमाईनगरला. पाणी लागत होतं तर तिकडे येताळ्या रोडला लांब मारून पाईपलाईन करून पाणी पाजलं. अरे तुम्ही विसरणार नाहीत, मला खात्री आहे. तुम्हाला घर नंबर दिले, तुम्हाला असं बनवलं की परमनंट तुम्हाला हटवण्याचा कोणीही या ठिकाणी तुम्हाला कधीही न हटवण्यासाठी कायमस्वरूपी तुम्हाला सेवा शुल्क म्हणून घर नंबर दिले, तुम्हाला टॅक्स देखील लावला. हे तुम्ही विसरू नका, ही विनंती मी तुम्हाला करतो. तुम्हाला अंगणवाडीचं या ठिकाणी बोललेलं आहे, पण या ठिकाणी एक उमेदवार आहेत, उभे आहेत, सट्टा गँगशी उभे निगडीत आहेत. वर्ल्ड बोर्डच्या जमिनी अतिक्रमण करायचं, पैसे घ्यायचे, एवढंच नाही, जबाबदारीनं सांगतो, सट्टा गँगची डुकरांच्या गँगला कुठं ठेवायचं? संजय सिरसाटच्या फार्म हाऊसला ठेवायचं की बाबळी फाट्याच्या बंगल्यावर ठेवायचं? हे नियोजन आहे. तुम्हाला जाहीररित्या सांगतो, पोलीस कमिशनर खतरनाक आलेला आहे. पी साई चैतन्य म्हणून निजामाबादला आलेला, त्याच्याकडं 40 डुकरांची यादी आहे. एक पाटोद्याचा आहे, त्याच्यात तुमच्या फुलेनगरच्या एका डुकराचं नाव आहे. मी सांगायला इथं आलेलं आहे, लक्षात ठेवा. सावधान असा, मस्तखोरपणी करू नका. आणि तुम्हाला कल्पना नसेल, या डुकरांच्या गँगनं जो हैदास माजवलेला आहे
त्याला पोलीस महासंचालक आणि गृहमंत्री महाराष्ट्राचा मूकसंमती आहे, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आज तांदूळ हातात देऊन मतदान करायला करतायत. मी तुम्हाला म्हणतो की रक्तदान, ॲम्ब्युलन्स, या ठिकाणी स्वर्गरथ, जेवणाचं ताट सोडून तुमच्यासाठी धावून येणारा या बन्नाळी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये एकतरी मायचा लाल दाखवा भगवान सारखा. आज भगवान कांबळे जेवत असेल, अडचणीच्या वेळेस जर कुणाचा कॉल आला, फोन आला, तर आपलं जेवणाचं ताट सोडून रात्री बेरात्री फिरणाऱ्या भगवानसाठी तुम्ही विचार करा, ही विनंती करतो. बंधू भगिनींनो, तुम्ही पाहिलं असेल, धर्माबादला ग्रामीण रुग्णालय व्हावं म्हणून स्वतःच्या रक्तानं निवेदन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मी दिलं. 17 पानी निवेदन दिल्यानंतर तो GR निघावा म्हणून नंतर वर्षा बंगल्यासमोर मुख्यमंत्र्यांच्या मनोहर जोशी असताना उपोषणाला बसलो. नंतर तिथं आम्ही भेटायला गेलो. राम नाईक रेल्वे मंत्री होते, त्या ठिकाणी भेटायला आलेले होते. आम्ही मुख्यमंत्र्याच्या 6व्या मजल्यावर गेलो. मला GR आताच पाहिजे, नाहीतर मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून उडी ठोकतो म्हणलो आणि तिथला GR घेऊन धर्माबादचं ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी झालं. महाराष्ट्राचा नियम असा आहे की तालुका झाल्याशिवाय ग्रामीण रुग्णालय होत नाही. महाराष्ट्रातली पहिली गोष्ट आहे, अरे ग्रामीण रुग्णालय भूमिपूजन झालं, तालुका निर्मिती त्याच दिवशी झाली. हे फक्त शिवसेनेनं केलेलं आहे, हे विसरू नका. आज तुम्ही पाहताय, आज ग्रामीण रुग्णालय पाहिलंय, तालुका निर्मिती पाहिली, ब्रॉडगेजचं आंदोलन पाहिलंय. तुम्हाला कल्पना नसेल, माझ्या आयुष्यामध्ये 55 FIR झाले, 110G झाले, 107 झाले, प्रतिबंधात्मक कारवाई झाली. आज 24 वर्ष झालं, अजून मी आरोपी आहे. वकील जरी असलो तरी आज 24 वर्ष मी कोर्ट कचऱ्या करत आहे तुमच्या सुखासाठी. माझा काय स्वार्थ आहे? पण बंधू भगिनींनो, तुम्ही मला 20 वर्षापासून तुम्ही दूर केलं. 20 वर्षामध्ये मला कुठं सत्ता दिली नाही. मला सेवेसाठी एक तरी संधी द्या. मला तुमच्या चरणाशी प्रार्थना आहे. बंधू भगिनींनो, अजून एकदा संधी द्या. धर्माबादचं पुनर्वैभव, पहिल्यासारखा विकासाचं महापर्व केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे अभिवचन आपल्याला देतो. बंधू भगिनींनो, आपल्याला माहीत आहे, एक वचननामा तुमच्याकडे येतोय. धर्माबादला ट्रॅफिकची अडचण आहे. आज रस्ते पाहतायत तुम्ही, कामं होत आहेत. त्या कामासाठी सांगतो, तुम्हाला माहीत असेल, धर्माबाद ते मुंबई मी पायी गेलो होतो, त्यावेळेस रस्त्यांच्या मागणीमध्ये होतो. 700 किलोमीटर पायी गेलो नगराध्यक्ष असताना. धर्माबाद ते पायाला फोडं आले, रक्तबंबाळ झालं, रक्त निघालं. त्यावेळेस कुठंतरी सरकारने दखल घेतली. त्यामध्ये IDSMT इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फॉर स्मॉल अँड मीडियम टाइम्स म्हणून 3.5 कोटी रुपये आणले. शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, मेन रोड आहे, आणि त्याच्यातला एक भाग राहिला, कुंटा गलीचा नाला झालाय. हे क्रांती तीर्थ म्हणजे बौद्ध टेकडी आहे ना, हुतात्मा स्मारक हे डेव्हलप केलं. शंकरराव कांबळे आमचे जे पर्यावरण वृक्षमित्र आहेत, त्यांनी या ठिकाणी स्मारक जसं डेव्हलप केलं ना, 40 फुटाची असणारी बौद्ध मूर्ती असेल. ही बौद्ध टेकडी म्हणजे एक अम्युजमेंट पार्क, महाराष्ट्राला हेवा वाटेल असं फुलेनगरचं एक सुंदर गार्डन आम्ही इथं निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे देखील वचन मी आपल्याला देऊ इच्छितो. इतकं सुंदर उद्यान असेल. आज अंतविधी सहाय्य योजना म्हणून आपण 700 रुपये देत होतो. आमच्याकडे सत्ता द्या. आमची जर सत्ता आली तर घरपोच 5000 रुपये मृत व्यक्तीच्या घरी तासाभराच्या आत पोहोचवण्याचं काम ही शिवसेनेची सत्ता या ठिकाणी करणार आहे. मला माहित आहे, भगवानराव म्हणाले घरकुलचं काय होईल, घरकुलचं काय होईल. आमदार खासदाराची गरज नाही. आपल्याला आमदारकी लागणार, खासदारकी लागणार. आपण 1 मॅन आर्मी आहे, आपली शिवसेना सोबत आहे. मांग के नहीं मिला तो छीन के लेना, हमको अच्छा मालूम है, ध्यान में रखना. म्हणून या ठिकाणी आपण घरकुल योजना करू, क्रीडा चळवळ या ठिकाणी करू. सेवेसाठी आपल्याला मृत्यू प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जी काही प्रमाणपत्र असतील ती घरपोच देण्याचं देखील अभिवचन मी आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो. बंधू भगिनींनो, भाजपची A टीम आहे, B टीम आहे. भाजपचे उमेदवार कसे आहेत काय नाही आतापर्यंतच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलेले आहे. भाजपची A टीम आहे, ते कीर्तिबार
अजंता बार, नायगावची शिंदी दारू भट्टी दुकान. मला सांगा की आज तुम्हाला त्या उमेदवाराला द्यायचं आहे का? अजून 2-4 एनओस्या घेतील, अजून फुलेनगरला पण एक भट्टी लागेल, देशी ज्वारीचं दुकान लागेल, ते तुम्हाला आणायचं तर बिलकुल निवडून द्या, माझं काही म्हणणं नाही. दुसरा उमेदवार आहे सट्टेबाज गँगचा, बी टाईम. सट्टा मटका सट्टा, काय पोरं तरुण पिढी बर्बाद करायले, दुसरं काय करायले सांगा ना. तुम्हाला जर आपलं आयुष्य ते लेकरांचं बर्बाद करायचं असेल तर तुम्ही त्या बी टीमच्या भाजपला, या गुलाबी डुकरांच्या गँगला निवडून द्या, हे देखील मला तुम्हाला सांगणं आहे. अरे साधं विचार करा ना, साधं घोडं घ्यायचं ठरवलं, गाढव घ्यायचं ठरवलं तर कुठं जात होतो आपण? हा बरोबर सांगितलं, 500 रुपयाचं बक्षीस, इलेक्शन आहे, आचारसंहिता झाल्यावर घेऊन जा माझ्याकडून. अरे साधं घोडं घ्यायचं, गाढव घ्यायचं ठरलं तर डॉक्टर साहेब माळेगावच्या यात्रेत जातो, घोडं कसं घेतो तर आपण खाली बघतो, त्याचं खूर कसे आहेत, कानं कसे आहेत, दातं इसकून बघतो, दातं कसे आहेत, कानं कसे आहेत, कसं आहे काय नाही. म्हैस गाय घ्यायची तर किती ताचे आहेत बघतो की नाही, शिंग नागपुड्या हा हो करून बघतो आपण सगळं. मला सांगा घोडं कोणतं बांधतो दाराला? चांगलं घोडं बांधतो ना, पंचकल्याणी घोडं राहो, चांगलं घोडं राहो, मालकाचं कल्याण व्हावं असं घोडं बांधतो. पण हे भारतीय जनता पार्टीचं ए टीमचं बी टीमचं घोडं हे गल्ला काटू आहे. हे घोडं आणून तुम्ही दाराला बांधल्या रे बांधल्या, मालकाचं गळा कापते म्हणून गल्ला कोटू घोडं आहे, ते दाराला बांधू नका. हे भाजपचं ए टीमचं बी टीमचं जे घोडं आहे, राष्ट्रवादीचं घोडं आहे, ते खुट्टे उखाडू जनावर आहे, खुट्टे उखाडू जनावर. ते घोडं आणून तुम्ही दावणीला बांधल्या रे बांधल्या, असले नसले जनावराचे खुटे उखाडावे लागतात, हे तुम्ही लक्षात घ्या. ते घोडं आणून दारात बांधू नका. शिवसेनेचं, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं खणखणीत पंचकल्याणी घोडं बांधा दाराला, हे सांगायला सुरेंद्र बेळकुणीकर तुमच्याकडं दारात आलेला आहे, लक्षात घ्या. बंधू भगिनींनो, मी एक महत्वाचं सांगतो. आंध्रा बस स्टँड आहे, आता त्याला तेलंगणा बस स्टँड म्हणून नटराज टॉकीज चौकामध्ये आहे. म्हैशाच्या डेपोतून जवळजवळ 50 फेऱ्या बसच्या होतात. तुम्ही म्हणताल त्याचा फुलेनगरचा काय संबंध आहे? अरे 25 गाड्या येणाऱ्या, 25 बसेस जाणाऱ्या, 10 फेऱ्या आपण पाठपुरावा करून बाळापूरून पाठवू आणि उरलेल्या 15 फेऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या या शिवटेकडीपासून फुलेनगर कडून रेल्वे गेटमधून धर्माबादच्या बस स्टँडला 3 महिन्याच्या आत नेल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. त्याचा थांबा फुलेनगरला देखील असेल, हे मी सांगायला या ठिकाणी आलेलो आहे. बंधू भगिनींनो, लक्षात ठेवा. बंधू भगिनींनो, आपण पाहिलं असेल की या ठिकाणी पाहिलं असेल की ही जी गँग आहे ही आंतरराष्ट्रीय आहे, ही साधी सुधी गँग नाही. निजामाबादच्या पोलीस कमिशनरनी चौकशी केली, कारण या काय घडलं, निजामाबादच्या एका लोकप्रतिनिधीच्या नेत्याचा मुलगा 10 कोटी रुपये धर्माबादच्या सट्ट्यामध्ये हरला. किती रुपये? 10 कोटी हरला. आणि तो 10 कोटी हरल्यावर फाशी घेऊन मेला, त्याचा आत्महत्या केला त्यानं. त्याच्यानंतर त्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी SIT स्थापन केली, चौकशी स्थापन केली. त्यामध्ये त्याचा जो डॉन आहे, बदमाश आहे, तो निघाला शंकर उर्फ महेश उर्फ शंकर उर्फ महेश उर्फ रमेश नारायण बोल्लमवाड. हा त्यातला मोठा डुक्कर निघालाय, त्याच्या हाताखाली करणारी ही गँग आहे. साधी माणसं नाही आहेत. हजारो कोटीचा व्यवसाय चाललाय, तुम्हाला कल्पना नसेल. माझ्या माता भगिनींना सांगणार, तुमचं लेकरू जर घरामध्ये जास्त वेळ झोपलं तर दवाखान्याकडे न्या, कुठले ड्रग्स फिक्स खात आहे की नाही त्याची खात्री करा. आपला गाव, हा परिसर या राजेश पवारांनी, अशोक चव्हाणांनी गाढवाचा नांगर फिरून बर्बाद केलेला आहे, हे तुम्ही त्या ठिकाणी विसरू नका. बंधू भगिनींनो, मी तर तुम्हाला सांगतो, माझी आई गेली, बाबाही गेले, भाऊ गेला, वहिनी गेले, 2 लेकरे गेले, आम्हाला कोणी नाही, आम्ही अनाथ आहोत. तुम्हीच माझे मायबाप आहात, आम्हाला कोणी नाही. उरलेलं आयुष्य आम्हाला या समाजासाठी, या धर्माबादसाठी काही करायचं म्हणून आलो. आमचा कुठलाच स्वार्थ नाही, आम्हाला कुठल्याच अपेक्षा नाही. पण माझं गाव,
बर्बादीपासून वाचवायला आलेलो आहे. बंधू भगिनींनो, पदरात हात पसरतो, मशालीला विसरू नका. आमच्या चंदा मॅडम, भगवान कांबळेच्या सौभाग्यवती आयुब यांना मशालीवर मतदान करा, हे मी सांगायला या ठिकाणी आलेलो आहे. हे परमेश्वरा, ईश्वरा, शक्ती दे, बुद्धी दे, आमच्या सर्वांना एक संधी दे, ही विनंती करायला बेळकुणीकर या ठिकाणी आलेला आहे. बंधू भगिनींनो, आपण पाहिलं, आमच्याकडे विकासाशिवाय काही नाही. आमची जात विकास, आमचा धर्म विकास, आमचा पंथ विकास, विकासाशिवाय आमच्या गोष्टी कोणत्याच नाही. मला सांगणं आहे, पोलीस प्रशासन असो की महसूल प्रशासन असो, हे तळ्यात बुडलेलं तहसीलदाराचं ऑफिस असो, तळ्यात बुडलेलं डेप्टी कलेक्टरचं उपविभागीय ऑफिस असो, ते DYSPचं गाव जले हनुमान असणारं बाहेरचं ऑफिस असो, की हे पोलीस स्टेशन असो, सगळ्यांना सांगणं आहे, सब रजिस्टरचं ऑफिस असो, देवगिरी आले की यायचं, देवगिरीनं निघून जायचं. या राजेश पवारला लय कंड आहे. जिकडं गेलं ते खुर्चीला व्हिडिओ करते, हार टाकते. माझं म्हणणं, कधी SDMच्या खुर्चीला हार घातलास का रे बापू? कधी तू तहसीलदारच्या खुर्चीला हार घातलास का रे बापू? कधी DYSPच्या खुर्चीला कधी हात घालून मोबाईलवर लाईव्ह केलास का रे बापू? कधी PIच्या खुर्चीला कधी हार घातलास का रे बापू? 500 रुपये खाणाऱ्या त्या कंत्राटी कामगारांना, पंचायत समितीच्या नायगावच्या लोकांना निलंबित करणाऱ्या राजेश पवारला माझा सवाल आहे. हजारो कोटीचा पोलीस स्टेशनच्या हाकेच्या, अरे कंट्रोल रूमचा फोटो दे. राहू द्या, 15 मिनिटं जादा तर केस माझ्यावर होईल, तुम्ही टेन्शन करू नका. हा, हे धर्माबादचं सट्ट्याचं कंट्रोल रूम आहे. तुम्ही पाहिले का? मी पाहिलो. मी जरी निजामाबादला असलो तर PI उजव्या हातात टमरेल धरते की डाव्या हातात धरते हे मला माहीत आहे. हे बघा, हे कंट्रोल रूम. ते एका डुकराचा पाय दिसायला, ओळखून घ्या चड्डीवरून. हनुमान मंदिरासमोर आहे, पोलीस स्टेशनच्या अंतरावर आहे. थुकलं तरी बिल्डिंगवर जाते, थुक काय एवढा जवळ आहे. हे तिथल्या PIला कळत नाही, पण PSI चैतन्य तिथं बसलाय 45 किलोमीटरवर, त्याला तिथून दिसते. हा, हे कंट्रोल रूमचा सट्ट्याचं कम्प्युटरवरचं डायरेक्ट आहे, पण त्यांना कळत नाही. हे मोबाईल फोन, हजारो कोटीचा सट्टा चालतो. गुप्तचर विभाग शूटिंग करत राहतो, मी काळजी करू नका. सट्ट्याचं कंट्रोल रूम आहे. हे कंट्रोल रूम अशोक चव्हाण, अमर राजूरकर, राजेश पवार चालवतात. हा माझा थेट आरोप आहे. गुन्हा दाखल करायचा, अब्रू नुकसानीचा दाखल करा, उत्तर मी कोर्टात देईन. चला, माझा चॅलेंज आहे. आज तुम्ही पाहिलं असेल, बेटिंगचे बातम्या आहेत, तेलुगू पेपरला आहेत. इथले लिहित नसतील, भडकाऊ असतील, मिसळलेले असतील. आज हे रॅकेट चालवतात, सट्टा गँग. अरे ते सट्टा मटका गँग एकत्र दाखव. हा, हे गँग आहे, एकत्रच आहे बघा. A टीम, B टीम. एकत्रच आहेत, कडू एकत्रच करतात लफडे. मधला जे टकलू दिसाले ते टकलू हैवान आहे, अमर राजूरकर. मी पण टाकलो आहे, माझे मायबाप ते गेल्यामुळे केलेलं आहे. युरिया टाकले की येते परत. बघतात, साले सब एक है, बर्बाद कर रहे गांव को. आज ते SP चा फोटो दे. आज हे गाव बर्बाद करतायत, सगळे मिसळून आहेत. हजारो कोटीचा सट्टा मटका चालतो. कुणामुळे चालतो? माझं सांगणं आहे, 4 तारखेनंतर इथला PI असू दे की DYSP असू दे की कोणी असू दे, तुडुम खान असू दे, मला काही देणं घेणं नाही. 4 तारखेनंतर तुम्ही इथे दिसायचं नाही. येताना काय करतात अधिकारी, पोलीस महसूलचे, येताना 2 पिशव्या घेतात शाहू गरीब मान टाकून. जाताना टप्पू ढेरे उगा कडू, चालता येईना.
येताना 2 पिशव्या घेऊन येतात, जाताना ढेऱ्या, जाताना 2-4 ट्रक टेम्पो घेऊन जातात सामान. 4-5 किलो चांदी 200-300 तोळे सोनं. धंदा आहे. आज बॉम्ब फोडतो मी तुम्हाला, तारीख वेळ सांगतो. LCBचे येतात, धाड टाकतात, मानधनीकडून 1 किलो सोनं घेऊन जातात. लाज वाटत नाही भडव्यांनो? शिव्या द्यायला गुन्हा दाखल करा. केसची मला परवा नाही, केस राहिलेत कुठं म्हणून. आज काय चाललंय चमत्कार. या गावाला कोणी वाली नाही, मुरदाडाचं गाव आहे. जिवंत आहोत, मेलेले नाहीत. हुतात्मा पानसरेंची भूमी आहे. कुठं गु खायचं खा, पण धर्माबादला खाऊ नका. स्पष्ट सांगणार. तुम्ही जर आमच्या लेकर बाळ गिळणार असाल, तुम्ही आमच्या जर पोरं मारणार असाल, तर आम्हाला काय नक्षलवादी व्हा म्हणता का? काय सांगा, मला सांगून टाका. पण 4 तारखेनंतर तुमचं तोंड काळं इथून झालं पाहिजे. झालं नसेल तर जीव देईन, फासावर जाईन, पण तुमच्या ढोंगणावर लात मारल्याशिवाय बेळकोणी गप बसणार नाही, लक्षात ठेवा. पोलीस प्रशासन हे सर्वसामान्यांचा आधार वाटलं पाहिजे. तुम्ही कुणाची टाकरी करता, कुणाची लाल चटता, कुणाचं शेण खाता. तुम्ही मटका जुगार सट्ट्यावाल्यांना तुम्ही सॅल्यूट करता. सामान्य माणूस गृहस्थी जीवन शांततामय पद्धतीने जगणाऱ्या नागरिकांचं तुम्ही काय करता संरक्षण? पोलिसांचं पहिलं कर्तव्य आहे संपत्तीचं आणि मालमत्तेचं, जीविताचं संरक्षण करणं. सदरक्षणाय खलनिग्रहणाय. कसलं गेलं ब्रीद गद्याच्या गांडीत. गुंड्यांचं संरक्षण करता. सर्व सामान्य माणसाचं निर्दालन करणारी तुमची पोलीस व्यवस्था. हे काय बघा, काय हे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार कुणासोबत आहे? वाढदिवसाच्या दिवशी धर्माबादला येतो. कुणासाठी आलाय हा? मध्ये एक डांबराची टाकी आहे करखेलीची, गावचा ना शिवचा. दलाली करायला, पोलिसांचं सेटलमेंट करायला. संताप येतो, राग येतो. तोंडातून शिव्या का निघतात त्याचा विचार करा. लेकर जातात. माझ्या घरची 2 लेकर गेली तरुण. माझा बाप गोदावरीला अस्थि विसर्जन करताना हंबाडा करून रोट्यांना रोडला. तो करून हंबाडा मी कधी विसरणार नाही. आपले नातू गेलेत, त्याचं अस्थि विसर्जन करताना माझा बाप धाय मोकलून रडला ना, मी त्या आयुष्यात विसरू शकत नाही. माझ्यासारख्या असंख्य शेकडो माता भगिनींची लेकरं गेली, कोणी तक्रार करत नाही. तुम्ही पार्ट्या करता. मला माहित आहे गंगास्थान फेज 3 मध्ये येऊन तुम्ही कोणत्या पार्ट्या करतात मला माहित आहे. निजामाबादच्या गंगास्थान फेज 3 मध्ये तुमच्या पार्ट्या होतात मला माहित आहे. तुम्ही मला सांगू नका कोणाच्या घरात होतात कोणाच्या होत नाहीत. माझं गाव वाचवलं पाहिजे. तुम्हाला काय लफडे करायचे ते गावाच्या बाहेर करा. नायगाव पडले, उमरी पडले, तिथं शेण का, पण माझं गाव हे मला चांगलं करायचंय, स्वच्छ करायचंय. मला तरुण पिढीला नवी दिशा द्यायची आहे. या मायबापांना आपल्या लेकरांचा हेवा वाटला पाहिजे. आणि लातूर पॅटर्न काय, शिक्षणाचं धर्माबाद पॅटर्न आम्ही करून दाखवू. या ठिकाणचा महाराष्ट्राला हेवा वाटेल असं बालभवन या ठिकाणी करून. माझ्या हिंदू आहेत, मुसलमान आहेत, दलित भगिनी आहेत, त्यांच्या हाताला रोजगार देऊ. ते दाखवले राजेश पवारचं 40 एकरवालं. 40 एकरवाले बातमी आहे. हा ते MIDC मध्ये 40 एकर जमीन आहे. काही इंडस्ट्री नाही, काही नाही, टेस्कॉमची काही नाही. बातमी बघा, शेकडो कोटीची आहे, काही करत नाही. याचं काय करा, नामनिर्देशन पत्र मागवा राजेश पवारचं. 100 पानाचं आहे. त्याच्या ढुंगणाला खबर नाही प्रॉपर्ट्या कुठं कुठं आहेत ते संभाजी पवारनं कमवलेल्या. संभाजी पवार अशोकराव चव्हाण यांचे बाबा शंकरराव चव्हाणचा PA होता. तिथून खोरप्यानं उघडलेली आहे, त्याची तुझेरी लुटलेली आहे. माहित नाही का? तुम्ही कशाला शहाणपणा सांगता? साधं फोन उचलत नाहीत कार्यकर्त्यांचं तुम्ही. शायनिंग आमदार. आमचं गाव बर्बाद होताना तुमची संमती आहे, मूक संमती आहे. पोलीस अधीक्षक ने शहाजीव माप दाखव थे. शहाजीव माप नया नया रेडियो 9 दिन बसता, 10वें दिन अपना धंधा चालू. दे लिहितात पत्रकार कर्तव्यदक्ष कशाचा? विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजीव माप. कसराव माप मोजतो पैशांचे. बघा बातम्या. शहाजीव माप
नांदेड जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा, नंतर गाठ माझ्याशी आहे, रेट बढ़ा लो फिर चलाओ. शहाजी माप नांदेड जिल्ह्यात यो करू त्यों करू, नुसत्या पुचाट वल्गण्या. काय वल्गना करता, नुसतं यो करू त्यों करू. आमच्या पत्रावर कर्तव्य दक्ष येऊन एक दिवसही होईना पुष्पगुच्छ घेतले. कर्तव्य दक्ष कशाचं कर्तव्य? गद्याच्या गाडीचं. मी तुम्हाला सांगतो, हे सगळा एक रॅकेट आहे, इंटरनॅशनल रॅकेट आहे. एक दोन नाही, 6 राष्ट्रांमध्ये आहे. जबाबदारीने सांगतो, 1000 कोटीचा आहे. बेळकुणीकरचा उद्या खून करतील, मुर्दा पडतील, पण रेकॉर्डिंग लक्षात ठेवा. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनरला आम्ही लिहिलं, दिल्लीला PM ऑफिसला लिहिलं, क्विंटलशी निवेदन दिलं. चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट नवरा बायको गेलो केबिन मध्ये रजिस्ट्रार कडून भेटून निवेदन पुरावे निशी दिलं. तुम्ही कारवाई करत नाहीत. जजेस मिळलेले आहेत. जबाबदारी सांगतो, कोर्टामध्ये इशारे करतात आरोपी, जजेसला इशारे करतात बेलसाठी. यांच्याकडे रिव्हॉल्वर आहेत, यांच्याजवळ अवैध वेपन्स आहेत, शस्त्र आहेत. हैदराबादच्या एका फिल्मच्या डायरेक्टर कडून घेतलेला 1 सेकंडर रिव्हॉल्वर यांच्याकडं. देशी कट्टे आहेत. मी पानसरे चौकच्या सभेत सांगितलं, यांचा फंडा कसा आहे. राजमेंद्री नावाचं गाव माहीत असेल, जयाप्रदाचं गाव आहे. पिक्चर असल्यामुळे तुम्हाला लक्षात असेल. जयाप्रदा फिल्म ॲक्ट्रेस आहे, ती राजमेंद्रीची आहे. गोदावरी निघते आपल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वरहून, मिसळते अरबी समुद्राला. राजमेंद्री म्हणून गाव आहे, गोदावरी रेल्वे स्टेशन आहे. कधी गेलात, मी नेहमी जातो. त्या ब्रिजच्या खाली पाहिलं तर तुम्हाला शेकडो सुटकेस दिसतील, नवीन नवीन मोठमोठे. आपल्या मोबाईलला सिम कार्ड असतं, त्याला GPS असतं. तिथून एक गाडी ट्रक भरून पैसा येतो, त्या बॅग फेकल्या जाते आणि त्या रकमा दुसऱ्या बॅगमधून परत GPS पोलीसची गाडी असते वेगवेगळ्या राज्याची. माहित नाही का मला? हजारो कोटी, परवा 18 कोटी रुपये आलेत. आचारसंहिता कुठे गेली गदाच्या गांडीत तुमची? 18 कोटी आले, त्यात धर्माबादचे 2 माणसं आहेत सामील. तुम्हाला माहित नाही? माझा गाव बर्बाद करू नका, कृपया लक्षात ठेवा, नाही तर तुमचं तोंड काळं करा. हे सांगायला बेळकुणीकर धर्माबादला आलेला आहे. मी तर थांबेन. नगराध्यक्ष आमची सत्ता द्या, मी हा परिसराचा सोनं करून दाखवेल. संधी तुम्हाला शेवटची मागायला आलो बंधू भगिनींनो. 20 वर्ष झालं तुमच्यासाठी अहोरात्र कष्ट केलं, स्वतःचं आयुष्य घातलं, स्वतःच्या आयुष्याची राख रंगोळी केली. जे उरलेलं माझं आयुष्य तुमच्या पायाशी टाकायला आलेलं. एकदा ऐका बंधूंनो, एकदा ऐका. या बेळकुणीकरच्या विश्वासानं तुम्हाला सांगतो, चंदा मॅडम भगवान कमळेच्या घरी आयुब भाईला 3च्या 3 मशाली घ्या. इकडं आकडा करू नका, सुटलं बघू नका, जातीपातीचा बघू नका, माझ्या जातीचा त्याच्या जातीचा, याच्या जातीचा त्याच्या जातीचा करू नका. ये मेरा है. अरे मजहब में लिखा है, हराम का मत लो. हिंदू असू द्या, मुसलमान असू द्या, हरामचं कोणी खात नाही, हरामचं घेत नाही. घाबरते दोघालाच, एक तर अल्लाला, वरच्या परमेश्वराला, आणि दुसरं मायबापाला. कुणाच्या बापाला घाबरायची गरज नाही, लक्षात ठेवा. बेळकुणीकर गांडू नाही, अरे पुढून लढणारा माणूस आहे, लक्षात द्या. त्याला साथ द्या, मशालीला साथ द्या. ही विनंती मी या ठिकाणी आपल्याला करू इच्छितो. बंधू भगिनींनो, आता आचारसंहितेला 4-5 मिनिटं उरलेत. मी आपली रजा घेतो. नंतर ज्यावेळेस होईल त्यावेळेस सभा आपली होणार आहे. मी आपल्या प्रत्येकाच्या दाराला आशीर्वाद मागण्यासाठी येणार आहे उद्यापासून. निवडणूक कधी होऊ द्या, उद्यापासून मी प्रत्येक घराघराला आपले आशीर्वाद घ्यायला येणार आहेत. विसरू नका, राष्ट्रगीत होणार आहे. थोडं थांबा, सावधान अवस्थेत. सावधान व्हा, परेड, सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलति तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे.
भारत माता की, भारत माता की. याच्यामध्ये मजा आली नाही. हे जे भाजपची डुकरांची टोळी आहे ते कावळे आहेत, घुबडा आहेत. तुमच्या आवाजानं खाली पडले पाहिजे, एवढा जोरात आवाज पाहिजे. भारत माता की. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मशाल.